नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मटणाचं बरबाट. त्यासाठी मटण घेतलंय मी, स्वच्छ धुवून आणि हळद मीठ लावून घेतलंय. एक कांदा घेतलाय आणि अगदी थोडं खोबरं घेतलंय, म्हणजे अर्ध्या वाटीच्याही कमी खोबरं घेतलंय. हे आपण आता गॅसवर भाजून घेणार आहोत. अशी जाळी ठेवून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेणार आहोत. कांदा खोबरं छानपैकी भाजून झाले. आता आपण मटण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी कुकर ठेवलाय मी गॅसवर. त्यात तेल घातलंय 2 चमचे. कढीपत्ता घालते. कांदा घालते. कांदा आपण फ्राय करून घेऊ. कांदा गुलाबी झालाय. एक कांदा घेतला होता मी. आता 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालते. ती परतून घेऊ. टोमॅटो घालते. टोमॅटो मी अर्धाच घेतलाय. आता मटण घालते. मटण आता आपण छान परतून घ्यायचे 10 ते 12 मिनिटं. बघू शकता 10 ते 12 मिनिटं आपण मटण छान फ्राय करून घेतलंय. हळद आणि मीठ मटणाला आधीच लावलं होतं. आता यात मी गरम पाणी घालते आणि आपण कुकरचं झाकण लावून मटण शिजवून घेऊ. 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायचे. मटण शिजून झालंय आपलं. तवा ठेवून घेतला आता गॅसवर. त्यावर मी बाजरी भाजून घेते. आपल्याला बरबाट करायचं आहे काळ्या मसाल्याचं. तर आपण काळा मसाला घेणार आहोत, जो मी घरीच तयार केलेला आहे. जर तुमच्याकडे मसाला नसेल तर तुम्ही बाजरी ही वेगळी करायची आहे आणि थोडे थोडे मसाले, 2 वेलची, 2 लवंगा, थोडे धने, जिरे, काळी वेलची, असं सगळं एकत्र भाजून आणि गरम मसाला तयार करून ठेवायचा आहे. बाजरी आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची. बाजरीच्या भाजल्याने आणि त्याच्या वाटणाने एक विशिष्ट चव येते आपल्या बरबाटाला. गॅस बंद केलाय मी. मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यात कांदा घेते आपण जो भाजून घेतला होता. आता माझा जो काळा मसाला आहे त्यातही कांदा आणि खोबरं मी भाजून टाकलेलं आहे दळतानाच. तरी मी अगदी छोटा एक कांदा घेतलाय आणि खोबरं जे आपण भाजून घेतलं होतं त्याचे काप करून घेतले. लसूण घालते 7-8 पाकळ्या. आलं लसणाची पेस्ट आपण मटण शिजवताना घातलेली होती. आता मी पुन्हा आलं घालणार नाही आहे. आणि बाजरी जी भाजली आहे ती घालते. थोडं पाणी घालून बारीक वाटण करून घेते. वाटण तयार झालं आहे. कढई ठेवली आहे मी आता गॅसवर. आता तेल खूप न तापवता मीडियम असतानाच लाल तिखट घालते आणि गरम मसाला घालते. काळा मसाला जो घरचा आहे. यात सगळ्या प्रकारचे मसाले भाजून आणि घातलेले आहेत. थोडं हळद घालते आणि परतून घेऊ आपण. गॅस अगदी कमी यासाठी ठेवायचा की आपला मसाला जळायला नको आहे. त्यातच आता आपण वाटण घालू. आणि सगळं एकत्र छान परतून घेऊ. गरम मसाल्याची किंवा काळ्या मसाल्याची रेसिपी ही मी नक्की टाकेन. तीही तुम्ही बनवून बघा, ट्राय करून बघा. अतिशय सुंदर मसाला तयार होतो.
मसाला छान परतून घ्यायचा आहे. आपण बाजरीचं जे वाटण घातलंय तेही छान परतून घ्यायचे. बाजरी तर आपण भाजून घेतलीच आहे. बाजरीमुळे घट्टपणा पण येतो आणि खूप छान चव लागते. बघू शकता खूप सुंदर रंग आला मसाल्याला. यात धण्याची पूड घालते 1 चमचा. तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतोय आपण किंवा परतून घेतोय. मसाला छान परतून झालाय. आता त्यात शिजवून घेतलेलं मटण टाकते मी. अतिशय सुंदर घमघमाट सुटलाय बरबाटाचा. आता आपण हे 5 ते 10 मिनिटं छान उकळून घेऊया. कोथिंबीर पण घालते आणि मीठ आपण मटण शिजतानाही घातलं होतं आणि हळद मीठही मटण धुतल्यानंतर लावून घेतलं होतं. त्यानुसार चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करा. पाच 10 मिनिटं आपण छान शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता मटणाचं अगदी मस्त झणझणीत बरबाट तयार आहे. सर्व करून घेऊया. सर्व करून घेतलंय मटणाचं बरबाट. रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास रोशनीज रेसिपीजला लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.